सातबारा उतार्यावर खरेदी नोंद घेण्यासाठी 10,000ची मागणी करणाऱ्या नगर जिल्ह्यातील एका तलाठ्यावर गुन्हा दाखल झालाय। नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील हळगाव येथील तत्कालीन तलाठ्याने सातबारा उतार्यावर खरेदीची नोंद लावण्यासाठी 10,000 रुपयांच्या लाचेची मागणी केली। या प्रकरणी त्याच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 30 मे रोजी ही मागणी करण्यात आली होती आणि आता 6 महिन्यांनंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तलाठी मुजीब शेख असं गुन्हा दाखल झालेल्या तलाठ्याचं नाव आहे। तक्रारदाराच्या वडिलांनी हळगाव येथील गट नंबर 155 मधील 1 हेक्टर 10 आर आणि गट नंबर 154 मधील 2 हेक्टर 30 आर क्षेत्र खरेदी केलं होतं। या खरेदी खताची नोंद सातबारा उतार्यावर लावण्याच्या मोबदल्यात तलाठी शेख याने 3,000 रुपये लाच मागितल्याची तक्रार 30 मे रोजी लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाकडे दाखल झाली होती। त्यानुसार त्याच दिवशी लाच मागणीची पडताळणी करण्यात आली आणि यात तलाठी शेख याने खरेदी खताची नोंद उतार्यावर लावण्याचा मोबदल्यात 10,000च्या लाचेची मागणी करीत रक्कम स्वीकारण्याची तयारीही दर्शवली। त्यानुसार जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे 24।